भोंदूबाबा अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार. खरातला आज न्यायालयामध्ये हजर करणार. पोलीस गुन्हा त्याची कोठडी मागण्याची शक्यता. उपसभापती नीलम गोरेंविरोधात अविश्वास प्रस्ताव. सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश भोवणार. सातारा एसपी प्रकरणी गोरेंनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा विरोधकांचा आरोप. 2026 पर्यंत पंतप्रधान मोदी पंतप्रधान पदावर नसतील. संजय राऊतांच्या विधानानं चर्चांना उधाण. रात्री उशिरा वर्षावरती फडणवीस आणि शिंदेमध्ये खलबत. सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती झाली चर्चा. जय महाराष्ट्राच्या सूत्रांनी दिली माहिती. आज विधान परिषदेतील 9 आमदारांचा निरोप समारंभ. सभापती राम शिंदेंची माहिती. 2011 नंतर 2027 मध्ये होणार जनगणना. 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर पर्यंत पार पडणार जनगणनेचा पहिला टप्पा. तर जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारीमध्ये घेण्यात आला. पीएम मोदींनी अमेरिकेविरुद्ध एक शब्दही उच्चारला नाही. ते 100% ट्रम्पच्या नियंत्रणाखाली. राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल. रुपया प्रथमच 94 पार. महागाईचा होणार डबल वार. डॉलरच्या तुलनेमध्ये ऐतिहासिक निच्चांकावर. प्रयागराजमध्ये कोल्ड स्टोरेज कोसळलं. 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. ढिगाऱ्याखाली 17 जणांना बाहेर काढलं. देशभरातील हवामानात वेगानं बदल. कुठे पाऊस, कुठे बर्फवृष्टी तर कुठे कडक उन्हाळा. राजस्थानच्या बालोतरामध्ये गारपीट तर यूपीमध्ये पाऊसच पाऊस. फ्रान्सचे माजी पंतप्रधान जोस्पिन कालवश. वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पूजेसाठी आता ऑनलाईन नोंदणी. 1 एप्रिल ते 31 जुलैच्या कालावधीमध्ये विधिवत पूजा होणार. तर ऑनलाईन नोंदणीची सुद्धा सुविधा होणार सुरू. उद्यापासून अधिकृत संकेतस्थळावर सेवा उपलब्ध होणार.